होळी पौर्णिमेचे शिवलिंगावरील उपाय. होळी पौर्णिमेला शिवलिंगावर विशिष्ट वस्तू अर्पण करून पूजा केल्यास आर्थिक समृद्धी, विवाहयोग आणि संकटातून मुक्ती मिळते. शिवलिंगावर विड्याचे पान, सुपारी आणि हळदीची गाठ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी प्रभावी मानले जातात. विवाह आणि समृद्धीसाठी उपाय. होळीच्या दिवशी सकाळी एका साबूत विड्याच्या पानावर साबूत सुपारी आणि हळदीची गाठ ठेवून शिवलिंगावर अर्पण करावी. त्यानंतर मागे न वळता घरी यावे. हा उपाय धूलिवंदनालाही करावा. आर्थिक लाभासाठी शिवलिंगावर पंचगव्य, तूप, मध, साखर आणि शुद्ध जल अर्पण करून अभिषेक करावा. संकटमुक्तीसाठी उपाय. होलिका दहनाच्या वेळी अग्नीत सुके नारळ, अखंड तांदूळ आणि फुले अर्पण करावीत. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. होळीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा आणि तांब्या चांदीच्या भांड्यात गुलाल अर्पण करणे शुभ मानले जाते. पांढरे चंदन व बेलपत्र. आरोग्य समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवलिंगावर संपूर्ण महिनाभर किंवा खास करून पौर्णिमेला पांढरे चंदन अर्पण करावे. धतुरा आणि गहू. सुख शांतीसाठी महादेवाला धतुरा आणि गहू अर्पण करावेत. दही, मध, अभिषेक. आर्थिक लाभ आणि सौभाग्यासाठी शिवलिंगावर दही किंवा मध अर्पण करावेत. तर होलिका दहनाच्या वेळी विड्याची 7 पाने घ्यावीत. त्यानंतर होळीच्या 7 प्रदक्षिणा कराव्यात. प्रत्येक परिक्रमेत एक पान होळीच्या अग्नीत टाकावे. अशा प्रकारे 7 पाने होलिका दहनात जाळावेत. असे केल्याने कुटुंबात सुख शांती येईल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची उन्नती होईल. करिअरमध्ये प्रगती आणि चांगल्या रोजगारासाठी होळीच्या रात्री एक लिंबू घ्यावा. हा लिंबू स्वतःवरून 7 वेळा उतरवा. त्यानंतर एखाद्या चौकात जाऊन ह्या लिंबाचे 4 तुकडे करावेत. त्यानंतर 4ही दिशांना लिंबूंचा एक एक तुकडा टाकून द्यावा आणि घरी परत यावे. पण लक्षात ठेवा की परत मागे वळून पाहायचे नाही. असे केल्याने करिअर आणि रोजगारामधील सर्व समस्यातून मुक्ती मिळेल आणि नकारात्मक शक्ती दूर राहील. असे म्हणतात. होलिका दहनानंतर जी राख राहते ती घरी आणून ती लाल कापडात बांधावी. त्यानंतर हे कापड तुम्ही जिथे पैसे ठेवतात त्या तिजोरीत ठेवावे. असे केल्याने तुमच्या घरी धन संपत्ती येईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल. तसेच शक्य असेल तर होळी दहनाच्या भस्माचा टिळा रोज लावावा. असे केल्याने ग्रहबाधा, प्रेतबाधा दूर होतात असे सांगितले जाते. तर फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहनाचा पर्व असतो आणि पौर्णिमेचा संबंध माता लक्ष्मीशी आहेत. त्यामुळे होलिका दहनाच्या वेळी लक्ष्मीची ध्यानधारणा करावीत आणि श्रीसूक्ताचे पठण करावे आणि साखरेची आहुती द्यावी. तसेच कार्यसिद्धीसाठी 3 गोमती चक्र घेऊन प्रार्थना म्हणत अग्नीला अर्पण करावेत आणि नमस्कार करावा. असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील कोणी सदस्य एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनाच्या रात्री एक विड्याचे पान, एक गुलाबाचे फूल आणि काही बताशे घ्यावेत. त्यानंतर आजारी व्यक्तीवरून 31 वेळा उतरवून घ्यावेत. त्यानंतर ही सामुग्री एखाद्या चौकात नेऊन ठेवावी. मागे वळून न पाहता परत यावे. असे केल्याने आरोग्य प्राप्ती होईल आणि प्रकृती चांगली राहील असे म्हणतात. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला 4 मुखी दिवे लावावे. यानंतर पितृसूत्राचे पठण करावे. असे मानले जाते की ह्या उपायाचा अवलंब केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पूर्वज आनंदी होऊन आशीर्वाद देतात. तर फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान करावे. ह्याशिवाय गाय, कुत्रा किंवा कावळा यांना भाकरी खायला द्यावीत. असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते असे मानले जाते. तर फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे आणि पूर्वजांसाठी प्रार्थना करावी.
असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. तर पौर्णिमेच्या रात्री कच्च्या दुधात पांढरी फुले घालून चंद्राला अर्घ्य अर्पण करावेत. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. पौर्णिमेला चंद्राची पूजा करणे आणि चंद्रदर्शन करणे शुभ मानले जाते. चंद्राला भगवान शिवांचा परमभक्त मानले जाते. म्हणूनच जर तुम्ही पौर्णिमेला शिवलिंगाची पूजा केली आणि त्याला काही विशेष वस्तू अर्पण केल्या तर तुम्हाला जीवनात सुख आणि समृद्धी मिळेल. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देऊ. पौर्णिमेला तुम्ही शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने तुम्हाला आर्थिक समृद्धी मिळेल आणि सर्वात मोठ्या आर्थिक समस्यावरही मात करता येते. त्यामुळे तुमच्या कारकिर्दीतही यश मिळते. पौर्णिमेला शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक केल्यानंतर जर तुम्ही शिवलिंगावर केशर अर्पण केले तर तुम्हाला भगवान शिवांचा आशीर्वाद मिळतो. असे केल्याने तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांती येते. पौर्णिमेला शिवलिंगावर बेलपत्र किंवा धतुरा अर्पण केल्यास तुम्हाला आरोग्य मिळते. यासोबतच भगवान शिव तुमच्या इच्छा पूर्ण करतात. जर तुम्हाला जीवनातील प्रत्येक समस्यांचा अंत हवा असेल तर या दिवशी तुम्ही शिवलिंगावर दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जसे की दही, तूप इत्यादी अर्पण करावे. हा सोपा उपाय तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक पैलूतून यश मिळवून देऊ शकतो. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.